हो ना, आम्ही इथं थांबलोय. काही जन्नत आहे माहिती आहे, फोटो बघायचा. भावानं इथला इतिहास जवळपास 900 वर्षापूर्वीचा आहे. तर दिवा पेटवण्यासाठी फक्त आणि फक्त गोड तेलाचा उपयोग केला जातो. भावानो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावानो, मी अचानक आता ब्लॉग करायला लागलोय. आता निघालो तो डोंगरवाडीला. मी शुभम आणि आबी आहे बघा. इकडे बघा रे. नमस्कार. नमस्कार. ओके, तर मी ब्लॉग काय करायला लागलोय तुम्हाला दाखवतो. पुढचा व्ह्यू बघा, जरा चेक करा कसला भारी दिसतोय. कसा का म्हटलं जाता जाता एक ब्लॉग करावा. तर चला जाऊया. निघाले शेट, जाऊया का? 100% शेट आला. चला. तर भावानं, मी व्लॉग करत असताना माझा एकदम आवाज रेकॉर्ड झाला नाही व्लॉग करताना मी. पण काय नाही, मी आता बॅकग्राऊंडला आवाज टाकायला लागलोय. करा तुम्ही पुढे एन्जॉय करा, काय विषय नाही. भावानं, आम्ही इथं थांबलोय. काही जन्नत आहे माहिती आहे, फोटो बघायचा. जरा 4 फोटो काढतो तिघांचं मस्त पैकी. चला. तर भावानं, या डोंगरवाडीचा इतिहास मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. भावानं, इथला इतिहास जवळपास 900 वर्षापूर्वीचा आहे. आणि इथं दिवा पेटवण्यासाठी फक्त आणि फक्त गोड तेलाचा उपयोग केला जातो, ना की रॉकेलचा. डोंगरवाडी गाव परिसरामध्ये कुठलेही मांसाहारी दुकान नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा गावात मयत झालं तर तेव्हा पण लाकडावरती गोड तेलाचाच उपयोग केला जातो. फायनली भावानं, मारुती रायाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. जाता जाता तुम्ही व्ह्यू चेक करा, एकदम विषय हरला. तर भावानं, मला माहिती आहे की आजचा व्लॉग मी जरा जास्त छोटा केलाय, पण असं ते समजून घ्या, कारण माझा आवाज रेकॉर्ड झालेला नाही बरेच व्हिडिओमध्ये. त्यामुळं आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. आवडला तर लाईक करा, शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.